लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी आज जाहीर झालेली आहे आणि यापूर्वी भाजपच्या 2 याद्या आलेल्या होत्या आणि काँग्रेसने सुद्धा एक यादी जाहीर केलेली आहे। पक्षांच्या उमेदवारी घोषणेनंतर राज्यातील 12 मतदारसंघांमधल्या लढती आता स्पष्ट झालेल्या आहेत। या 12 लढती नेमक्या कशा असतील आपण पाहूयात। तर रामटेक लोकसभा शिवसेनेचे नेते राजू पारवे आणि काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। दुसरी लढत आहे ती नागपूर लोकसभेमध्ये नितीन गडकरी भाजपचे उमेदवार तर विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार। सुनील मेंढे हे भंडारा गोंदियामधून भाजपचे उमेदवार असतील, त्यांच्या विरोधात प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार असतील। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते यांच्या विरोधात नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार असतील। सुधीर मुनगंटीवार भाजप आणि प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार यांच्यामध्ये चंद्रपूर लोकसभेमध्ये सामना रंगणार आहे। तर तिकडे नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यामध्ये ही लढत होईल। प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आहेत। इकडे रायगड लोकसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अनंत गीते यांच्यामध्ये लढत होणार आहे। तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यामध्ये लढत होईल। सांगली लोकसभेमध्ये संजय काका पाटील भाजपचे उमेदवार असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्याशी त्यांची लढत होईल। नंदुरबार लोकसभेमध्ये हिना गावित भाजपच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार असतील। पुणे लोकसभेमध्ये मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे। मुंबई उत्तर पूर्व लोकसभेमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। तर आतापर्यंत या 12 लढती स्पष्ट झालेल्या आहेत राज्यातल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।